बारामतीत पुन्हा विमान कोसळलं आणि दादांच्या अपघाताचे सत्य उघडकीस आलं. 4 महिन्यापूर्वी अचानक अजितदादांच्या विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला होता. अजूनही महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की त्या अपघाताचे नेमकं कारण काय होतं. पण जेव्हा काल अचानक बारामतीच्या विमानतळावर एक विमान उतरत होतं, ते विमानही अगदी तशाच पद्धतीने कोसळलं. अगदी त्याच गावात, म्हणजे दादांचे विमान ज्या गोजूबावी परिसरात कोसळलं होतं, त्याच परिसरात हे विमान कोसळलं. आश्चर्याची बाब म्हणजे दादांच्या अपघातात विमान कोसळण्याची वेळ आणि कालच्या विमान कोसळण्याची वेळ एकच होती. खरं तर तिथे आसपासच्या शेतामध्ये काही लोक काम करत होते. त्यांनाही विमान खाली कोसळताना दिसलं. काही लोक तिथे जवळ गेले, तर त्यातील एक महिला तर विमानाशेजारी जाऊन पाहून आली. तेव्हा त्या महिलेने जे सांगितलं, त्यांनी दादांच्या अपघाताचे सत्य उघडकीस आलं. मग या विमान अपघाताचा आणि दादांच्या विमान अपघाताचा काय संबंध आहे, ही तपासण्यासाठी जेव्हा एक तपास यंत्रणांची टीम तिथे पोहोचली, तेव्हा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना समजलं ते कारण जे 4 महिन्यांपूर्वीपासून दबलेलं होतं, लपलेलं होतं. तब्बल 4 महिन्यांनंतर सगळं सत्य उघडकीस आलं. जेव्हा दादांचा अपघात झाला होता, तेव्हा काही लोक म्हणायचे हा दुर्दैवी अपघात आहे, तर काही म्हणायचे घातपात आहे. पण हे विमान जेव्हा त्याच वेळीस, त्याच गावात आणि त्याच जागेवर पडलं, तेव्हा त्यातला वैमानिक वाचला. तो अक्षरशः बाहेर निघून तिथून चालू लागला. पण दादांच्या विमान अपघातांमध्ये कुणीच वाचलं नव्हतं. पण मग प्रश्न तयार होतो की असं कसं घडलं. याचंच माहिती त्या महिलेने दिली. महिलेने विमानाचा वैमानिक किंवा पायलटने नेमकं असं काय केलं होतं, तो वैमानिक कसा वाचला, याविषयीची माहिती दिली होती. पण तपास यंत्रणांनी सगळा तपास केला आणि एक महत्त्वाचं सत्य बाहेर आणलं आहे, ज्याने आत्तापर्यंतचा सगळा जो संशयाचा ढग होता, तो अखेर फुटला आहे आणि खरं कारण समोर आलं आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे की एखादी गोष्ट जर हरवली असेल, तर ती जिथे हरवली तिथे जाऊनच पाहिली तर सापडण्याचे चान्स जास्त असतात. आणि अगदी तसंच घडलं. जसा अपघात घडला होता, आता तो का घडला हे पाहण्यासाठी दुसऱ्या विमानाचा अपघात घडवून तर आणू शकत नव्हते. पण तो योगायोगानं घडला आणि सगळं सत्य बाहेर आलं. काही दिवसांपूर्वी दादांच्या अपघाताबाबत एक असंही सत्य उघडकीस आलं होतं. खरं तर त्यानं शंका निर्माण झाली होती की त्यातला पायलट वाचला आहे आणि पायलट अमेरिकेमध्ये आहे, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं होतं. मग या विमानातून पायलट खरंच त्यावेळेस वाचला होता का? कारण की 6 प्रवासी त्याच्यात बसले होते, पण 5 जण त्या ठिकाणी नंतर सापडले. मग तो एक जण कोण होता आणि तो वाचलेला पायलटच होता का, याविषयीचे देखील सत्य उघडकीस आलं. इतका भयानक अपघात होऊन हा पायलट वाचला. मग काय आहे सत्य दादांच्या अपघाताचं? काल नेमकं त्या विमानासोबत असं काय झालं की ज्यामुळे अगदी गाव, वेळ आणि ठिकाण अगदी तसंच झालं? तो पायलट कसा वाचला आणि दादांच्या विमानमधल्या पायलटचा आणि याचा काय संबंध आहे? काय आहे दादांच्या विमान अपघाताचे सत्य? जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. बारामतीचे गोजूबावी गाव हे नाव आता महाराष्ट्राच्या इतिहासात एका काळ्या कालखंडासाठी ओळखलं जाईल. 4 महिन्यांपूर्वी याच मातीत महाराष्ट्राने एक पहाडी नेतृत्व गमावलं होतं. अजितदादांच्या विमानाचे तुकडे याच परिसरात विखुरले होते. कालची सकाळही तशीच होती. साधारणपणे 10:30 ते 11:45ची वेळ. आकाश निरभ्र होतं, पण अचानक हवेत एक घरघर ऐकू आली. रेडबर्ड कंपनीचं एक प्रशिक्षण विमान हवेत लोंबकळू लागलं. बघता बघता ती विमान जमिनीच्या दिशेने झेपावलं. प्रत्यक्षदर्शी सांगतात की विमानाचा आवाज ऐकताच 4 महिन्यांपूर्वीच्या त्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. ज्या गोजूबावीत दादांचं विमान कोसळलं, त्याच हद्दीत हे विमानही कोसळलं. योगायोग असा की दोन्ही अपघातांची वेळ ही सकाळच्या सुमारास होती. मग हा केवळ योगायोग आहे की गोजूबावीच्या भौगोलिक रचनेतच काही गूढ दडला आहे? कालच्या अपघातात पायलट चालत बाहेर आला. मग दादांच्या वेळीस घातपाताची शक्यता बळावती का? ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथे जवळच शेतात काही महिला भुईमुगाच्या शेंगा काढण्याचं काम करत होत्या. त्यातील एका महिलेने जो डोळ्यांनी पाहिलेला वृत्तांत सांगितला, तो अंगावर काटा आणणारा आहे. ती महिला म्हणाली, विमान आमच्या घराच्या मागून आलं आणि थेट विजेच्या खांबाला धडकलं. खांबाच्या तारा तुटल्या आणि विमानाचं तोंड फिरलं. महिलेने सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे पायलटने विमानाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. विमान खांबाला धडकल्यामुळे त्याचा वेग मंदावला आणि ते सरळ उसात न जाता मोकळ्या रानात घसरत गेलं. स्फोट होईल या भीतीने गावकरी लांब होते, पण विमानाचं दार उघडलं आणि चक्क पायलट सुखरूप बाहेर आला. त्याला साधं ओरखडलं सुद्धा नव्हतं.
हीच ती वेळ होती जिथे तपास यंत्रणांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तपास यंत्रणांनी जेव्हा या प्रकरणाचा ताबा घेतला तेव्हा त्यांना एक सूत्र सापडलं. कालच्या अपघातात पायलटला विमानाचा ताबा घेता आला होता कारण त्याला तांत्रिक बिघाडाची जाणीव आधीच झाली होती. अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या दाव्याची आठवण आता सर्वांना होत आहे. मिटकरी म्हणाले होते की दादांच्या अपघातातील पायलट वाचला असून तो अमेरिकेत आहे. जर कालच्या अपघातात विमानाचे तुकडे होऊनही पायलट वाचू शकतो तर दादांच्या विमानात बसलेल्या 6 लोकांपैकी 5च मृतदेह का सापडले? तो 6वा माणूस कोण होता? तो पायलट होता का? आणि जर तो पायलट होता तर त्याने विमान क्रॅश होण्यापूर्वीच उडी मारली होती का? ही शंका आता अधिक गडद झाली आहे. काय त्या दिवशी दादांच्या विमानाचे इंजिन जाणीवपूर्वक निकामी करण्यात आले होते? या सगळ्या गोंधळात एका जुन्या भविष्यवाणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दादांच्या अपघातापूर्वी काही काळ आधी एका ज्योतिषतज्ञाने भाकीत वर्तवलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण होईल. त्या भविष्यवाणीत असंही म्हटलं होतं की एका मोठ्या नेत्याचा अपघाती अंत होईल आणि त्यानंतर पुढील काही महिन्यांत आणखी 4 बड्या नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. अजितदादांच्या अपघातानंतर आता ही दुसरी विमान दुर्घटना घडल्याने आणि तीही त्याच ठिकाणी घडल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही भविष्यवाणी खरी ठरत आहे का की हा एखाद्या मोठ्या कटाचा भाग आहे? कारण एकाच ठिकाणी वारंवार विमानं कोसळणं हे केवळ तांत्रिक कारण असू शकत नाही, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. कालच्या अपघाताचे आणि दादांच्या अपघाताचे साम्य पाहून CIDने आता तपासाची दिशा बदलली आहे. तपास यंत्रणांना असा संशय आहे की बारामतीच्या या विशिष्ट पट्ट्यात काही मॅग्नेटिक क्षेत्र आहे का जे विमानांच्या नॅव्हिगेशन सिस्टीममध्ये बिघाड निर्माण करतं, की दादांच्या वेळी कुणीतरी जाणीवपूर्वक या जागेची निवड केली होती. मराठीत म्हणतात त्याप्रमाणे हरवलेली गोष्ट तिथेच सापडते जिथे ती हरवली होती. दादांच्या अपघाताचं खरं कारण शोधण्यासाठी कालचा हा अपघात एक केस स्टडी ठरलाय. विमानाची ब्लॅक बॉक्स माहिती आणि कालच्या वाचलेल्या पायलटचा जबाब या 2 गोष्टी आता अजितदादांच्या प्रकरणातील मिस्ट्री उलगडणार आहेत. अजितदादांच्या विमानाचा अपघात हा तांत्रिक बिघाड होता की कोणी रचलेला सापळा? कालच्या अपघातात विमान खांबाला धडकल्यामुळे पायलटचा जीव वाचला, पण दादांच्या विमानाने असा कोणताही अडथळा न घेता थेट जमिनीवर आदळलं होतं. तपास यंत्रणांच्या मते जर विमानात बिघाड झाला असेल तर पायलट इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करतो. कालच्या पायलटने तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. मग दादांच्या विमानातील अनुभवी पायलटलाही का जमलं नाही? या प्रश्नाचं उत्तर आता त्या 6व्या प्रवाशाच्या शोधात दडलाय. जर तो 6वा प्रवासी पायलट असेल आणि तो जिवंत असेल तर याचा अर्थ दादांचा अपघात हा नैसर्गिक नव्हता. हे एक सुनियोजित कारस्थान असण्याची शक्यता आता 90% पोहोचली आहे. शेवटी कालचा बारामतीचा विमान अपघात हा अजितदादांच्या प्रकरणासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलाय. ज्या गोजूबावीने दादांना हिरावून घेतलं त्याच गोजूबावीने आता काही पुरावे सुद्धा दिले आहेत. या अपघाताचं खरं कारण काय होतं यावर आता CID अत्यंत वेगाने तपास करत आहे. अजित पवार यांच्या अपघाताची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात आली असून त्यामध्ये आता या नवीन अपघाताच्या निष्कर्षांची भर टाकली जाणार आहे. बारामतीतील त्या महिलेने दिलेली साक्ष आणि वाचलेल्या पायलटचा अनुभव हे दोन्ही घटक आता सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे आहेत. येत्या काही दिवसात हा अपघात तांत्रिक होता की घातपात याचा अधिकृत खुलासा CID करेलच. पण तोपर्यंत जिथे हरवलं तिथेच शोधलं या उक्तीप्रमाणे दादांच्या अपघाताचं सत्य आता त्याच गोजूबावीच्या मातीतून बाहेर येताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्र आता या अंतिम अहवालाची वाट पाहत आहे. आता आपण ज्या रहस्याचा उलगडा केला आहे ते ऐकून तुमचेही डोके चक्रावून गेले असेल यात शंका नाही. पण मित्रांनो, एक जागरूक नागरिक आणि प्रेक्षक म्हणून केवळ बातमी ऐकणे पुरेसे नाही तर त्यातील सत्याची पडताळणी कशी करायची हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड असतो तेव्हा सत्य आणि अफवा यातील पुष्टीची रेषा ओळखणे कठीण होते. म्हणूनच मी तुम्हाला काही अशा पायऱ्या सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतः अशा घटनांचे विश्लेषण करू शकता आणि आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत करू शकता. सर्वात आधी तुम्हाला कोणत्याही मोठ्या घटनेनंतर अधिकृत सरकारी निवेदन आणि नागरिक विमान म्हणून महासंचालनालयाच्या म्हणजेच DGCAच्या अहवालांची वाट पाहायला हवी. समाज माध्यमांवर येणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील पुराव्यांची मागणी करणे ही आपली पहिली पायरी असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा
अपघातांच्या ठिकाणाबद्दल बोलतो तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्ही गुगल मॅप्स आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने त्या परिस्थितीतील लँडफॉर्म आणि हवामानाचा अंदाज घेऊ शकता, ज्यावरून तांत्रिक बिघाड की भौगोलिक अडथळा हे समजण्यास मदत होईल. तिसरी पायरी म्हणजे अशा संवेदनशील विषयांवर भाष्य करताना आपण नेहमी सखोल संशोधनाचा आधार घेतला पाहिजे. जर तुम्हाला या प्रकरणातील काही नवीन माहिती किंवा दुवे सापडले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे या तपासाला एक नवीन दिशा मिळू शकते. आपण सर्वजण मिळून जेव्हा अशा विषयांवर चर्चा करतो तेव्हा सत्याचा मार्ग अधिक सुकर होतो. तुम्हाला काय वाटते की या दोघी अपघातांमध्ये खरोखरच काही साम्य आहे की हा केवळ एक दुर्दैवी योगायोग आहे? तुम्हाला त्या महिलेने सांगितलेल्या माहितीमध्ये काही विसंगती जाणवतो का? तुम्ही तुमचे मत खाली कमेंटमध्ये सविस्तर मांडा, कारण तुमचे प्रत्येक मन आमच्यासाठी आणि या तपासासाठी अत्यंत मोलाचे आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राला प्रत्येक कानाकोपऱ्यात हे सत्य पोहोचले आणि दबावाखाली असलेला हा तपास अधिक वेगवान पूर्ण होईल. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन आणि सडतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची सतर्कता हीच या लोकशाहीची खरी ताकद आहे आणि आपण सत्याचा शोध शेवटपर्यंत धक्कादायक उलगड्यांसह तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा आमचा हा विशेष रिपोर्ट.